श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात मानदेशी तरंगणी 9.4 मेगाहर्ट्झ वरून आणि आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी अनुप तुमच्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. श्रोते हो, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काही ना काहीतरी संकेत असतात किंवा आपल्याला संकेत मिळत असतात. आणि याच संकेतावरती म्हणजेच आजच्या आपल्या जे आपण ज्योतिषशास्त्राकडे बघतो किंवा आपल्या जीवनामध्ये ज्योतिषशास्त्र का महत्त्वाचं आहे, याविषयीच आज आपल्या स्टुडिओमध्ये माहिती सांगण्यासाठी किंवा ज्योतिषशास्त्र का आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, हे सांगण्यासाठी आपण एक गेस्ट बोलवले आहेत. तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला स्वागत करूया त्यांचं मानदेशी तरुणवाहिनीच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते मॅडम. नमस्कार सर. तर मला थोडक्यात तुमचा परिचय आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवावा अशी मी आपणास विनंती करतो. मी सौ ज्योती प्रभाकर बनसोडे माळी आणि मी टॅरोमध्ये प्रोफेशनली करते आहे. बरं. तसंच मी वास्तुशास्त्रामध्ये पण करते आहे, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यामध्ये पण. पण माझं प्रोफेशनल मी जास्त करत असेल, कशावर भर असेल माझा, तर तो टॅरो रीडिंगवर आहे जास्त. नक्कीच. हं. खरं तर आपण याच्या मागे येऊच म्हणजे तुम्ही ज्योतिषशास्त्रात कसे वळाला किंवा सुरुवात कशी केली हे मी तुम्हाला विचारणारच आहे. परंतु त्याआधी मला थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायचं होतं की मग तुमचं बालपण असेल तर हे मग कुठे गेलं आणि कशा पद्धतीने गेलं? हा, तर माझं बालपण हे पंढरपूर जवळच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये. आणि वडील नव्हते लहानपणापासून, त्यामुळं एक असं असतं घरात एक महिला, म्हणजे माझी आई आणि आम्ही 5 भावंड होतो. त्यामुळे साहजिक होतं की आईला घडताना किंवा आई ज्या पद्धतीने स्ट्रगल करत होते ती पहिल्यापासूनच आम्ही सर्वांनीच पाहिलं होतं. त्यात आम्ही 4घी बहिणी होतो आणि 1 भाऊ होता. त्यामुळे प्राधान्य महिलाच आम्ही सर्वजण घरात असल्यामुळं शक्यतो ते स्ट्रॉंगनेस तिथूनच आलं होतं पहिल्यापासूनच की आपल्याला काहीतरी करायचंय. पण एका गावखेड्यात असल्यामुळं तेवढं शिक्षण घेता आलं नाही किंवा काय नाही. मग लवकर लग्न झालं. लग्नानंतर मग इकडचं चांगलं होतं. सर म्हणजे माझे मिस्टर सिनियर कॉलेजला प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी नंतर मला पुढे शिकवलं आणि मी ग्रॅज्युएशन इथंच मसोडमध्येच कम्प्लीट केलेलं आहे. नक्कीच. म्हणजे कोणत्या साईडने तुमचं शिक्षण झालं? आर्ट्स मधून आर्ट्स माझं मधून झालं. BA नक्कीच. केलेलं आहे. खरं तर मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावी होता त्यावेळेस शाळेमध्ये असताना तर शाळेमध्ये काही वेगळे किस्से घडले असतील, तुमचे मित्र-मैत्रिणी असतील, तर मग त्यातला एखादा किस्सा आपल्या श्रोत्यांना सांगाल की जो तुम्हाला आठवतोय अजून असा? तर असे तर पूर्वी कसं होतं की मुलींना खूप म्हणजे असं बंधनं असायची. तर माझी आई थोडीशी मोकळ्या विचारांची असल्यामुळे तिला असं वाटत होतं की जे माझ्या वाट्याला आलं ते माझ्या मुलींच्या वाट्याला नको. त्यामुळे ती पहिल्यापासून आम्हाला स्ट्रॉंग बनवत होती. शाळेत तर असे म्हणजे कसं व्हायचं, पूर्वी पुरुष प्रधान जास्त, आत्तापेक्षा पण पूर्वी जास्त होतं. पण ती कधीच भीती नव्हती की नेहमी काहीतरी वेगळं करायचं किंवा काय. तर अशा तर खूप गोष्टी घडत होत्या. पण आता अचानक तुम्ही मला विचारते, तर तसे एखादी गोष्ट सांगणं थोडंसं अवघड आहे मला. नक्कीच, नक्कीच. पण असं काय ठरवलेलं का लहानपणी की आपण ज्योतिषशास्त्राकडे थोडंसं आपल्याला जायचे किंवा असं काही संकेत त्यावेळेस मिळाले होते का? नाही, नाही. अगदी 4-5 वर्षापूर्वी जरी तुम्ही मला हे विचारलं असतं, तरी ज्योतिषशास्त्राचा आणि माझा फारसा म्हणजे अगदीच कुठून कसाच संबंध नव्हता. पण ते म्हणतो ना आपण ज्योतिषशास्त्राला आपण नाही निवडत, ते आपल्याला निवडतं. त्यामुळं त्यांनी माझी निवड केली आणि मी यामध्ये आता 2022 पासून आहे. नक्कीच, नक्कीच. मग यावरच आधारित एक प्रश्न असा होता की तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये येण्यामागचं कारण काय होतं? म्हणजे का निवडले की आपल्याला ज्योतिषशास्त्राकडे जायचं आहे? अ, ज्योतिषशास्त्राकडे वळण्याचं प्रत्येकाचंच एक कारण असतं की प्रॉब्लेम्स, आणि त्याचं सोल्युशन जेव्हा आपल्याला रोजच्या आयुष्यात सापडत नाही आणि मग आपण काय करतो तेव्हा देवावर भरोसा ठेवतो. देवावर खूप प्रार्थना, उपास तापास या सगळ्या गोष्टींकडे आपण आपसुकच वळतो. मग तुमचं शिक्षण वगैरे या गोष्टी मॅटरच नाही करत त्या ठिकाणी. मग माझ्या पण बाबतीत असं झालं की इतके प्रॉब्लेम्स होते लाईफमध्ये. आणि माझे हजबंड आहेत ते फिजिक्सचे प्रोफेसर. त्यामुळं त्यांचा बिलकुलच या गोष्टीवर, कारण ते प्रत्येक गोष्टीला सायन्स. आणि मला असं वाटतं की मला असं होतं की प्रत्येक गोष्ट म्हणजे करून बघायला काय हरकत आहे, नाही का? म्हणजे कसं असेल तसा, जी गोष्ट आहे समोर तर ती करून बघायला काय. तर मग अशा पद्धतीनं थोडंसं म्हणजे मला असं वाटायचं. मग जसं की तुमच्या प्रत्येकाच्या घरात जी गोष्ट असते की स्त्री हट्टापुढं कधी कधी चालत नाही. तर असा एक प्रॉब्लेम इतका मोठा माझ्या आयुष्यात होता. आणि त्यावेळेला मी मुलांच्या नीट्ससाठी पुण्यामध्ये राहत होते. आणि युट्यूबवरून सर्च करून, नाही का, आपल्याकडे आता बरेचसे असे असतात की ते आपल्याला उपाय सांगत असतात वगैरे युट्यूबवर. तर मी असाच एक नंबर
शोधून काढला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांची जवळजवळ एक अर्ध्या तासाची 7,000 ते 8,000 फी होती. आणि मला असं वाटलं की हे काहीतरी त्यांच्यामध्ये असेल ना, ते आपल्याकडून बरोबर. एवढी फी आकारतायत तर. मग मी सरांना तिथं घेऊन गेले. हम्म, हम्म, मग आता तिथं जो मला अनुभव आला, तिथं जे माझे प्रश्न मी विचारले, तेव्हा मला असं लक्षात आलं की जे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स होत आहेत, म्हणजे त्या व्यक्तीला, म्हणजे आम्ही कुणाही थ्रू गेलो नव्हतो तिथे. हम्म, मी ऍक्च्युली हा अनुभव पहिल्यांदा तुमच्याशी शेअर करते बरं. की म्हणजे असं होतं की आम्ही तिकडे गेलो, जेव्हा आमचं नाव सांगितलं तेव्हा त्या व्यक्तीने पूर्ण आमची संपूर्ण हिस्ट्री सांगितली. आणि असं नव्हतं की त्यांना ते ज्योतिषशास्त्रातनं कळालं होतं, की आमच्या ज्या अडचणी होत्या त्या दुसऱ्या कुणीतरी तिथे जाऊन त्या मॅनेज केलं होतं, की नाही ह्यांना हे प्रॉब्लेम आले पाहिजेत. आणि त्या व्यक्तीने त्या माणसांची नावही सांगितली, जी बरं. आमच्या रोजच्या, म्हणजे अगदी आमच्या सवय. सोबत राहणारे लोक आहेत ते. मग तेव्हा जो धक्का होता ना तो बसलेला, की कुणीतरी म्हणजे फक्त चांगल्याच गोष्टीसाठी आपण ज्योतिषशास्त्राचा वापर नाही करत, कधी कधी त्याचे निगेटिव्ह गोष्टींसाठी पण. मग मला त्यावेळेला मला जो धक्का बसला, तेव्हा मला एवढं कळालं की आपल्या जवळचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, एवढं कळण्यापुरतं तरी आपल्याला ज्योतिषशास्त्र आलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. मग आणि तुम्ही ज्योतिषशास्त्राकडे वळाले मी ह्याच्यात. नक्कीच. मध्ये तुम्ही मध्ये एक प्रश्न असा विचार, म्हणजे एक उत्तर असं दिलं की तुमचे मिस्टर हा, फिजिक्सचे फिजिक्स कडे प्रोफेसर. आहेत. मग कधी घरामध्ये वाद झाला दोघांचा असा, ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान? खूप खूपदा असं होतं की त्यांना या गोष्टी म्हणजे पटत नव्हत्या. हम्म, पण जेव्हा त्याचे रिझल्ट बघितले त्यांनी स्वतः, की जे गोष्टी मी ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगितल्या त्या, जसं की त्यांना मी सांगितलं होतं की सोन्याचे दर या लेवल पर्यंत जातील सर. तर त्यांना म्हणजे बाहेरच्या लोकांनी जे माझ्याकडे येत होते त्यांनी सोनं खरेदी केलं मला हे करून, की सोन्याचे दर वाढणार आहे, तुम्ही सोनं खरेदी करू शकता, माझ्यावर विश्वास ठेवा. पण सरांनी नाही विश्वास ठेवला की त्यांना असं वाटलं हा तू म्हणशील आणि नाही झालं, मला लॉस मध्ये नाही जायचे. पण जेव्हा ते वाढले आणि त्यांना मग लक्षात आलं की हा आहे याला कुठेतरी आधार असं. नक्कीच नक्कीच. यानंतर असा आणखी प्रश्न होता की मग या क्षेत्रात तुम्ही जसे कामाला सुरुवात केली किंवा तुम्ही त्याकडे वळाला, तर काही अडचणी आल्या का तुम्हाला हे काम करत असताना? कारण कुठल्याही क्षेत्रात जायचं म्हणजे थोड्याशा पहिल्यांदा अडचणी येत असतात, तर अशा काही अडचणी आल्या का? अडचणी म्हणजे शिकायचं कोणाकडे, नाही का, की फसवे असतात, किंवा जसं मी आता तुम्हाला माझं उदाहरण सांगितलं, मी त्यांच्याकडे गेले तर ते दोन्ही पद्धतीने काम करत होते. म्हणजे जर आपण एखादे, आता समजा की तुम्ही मला माहितच नाहीये, तिसरा व्यक्ती माझ्याकडे येतो आणि तुमच्याबद्दल काहीतरी वाईट, तुमचं एखादं काम होऊ नये म्हणून मला सांगतो, आणि मग मी जर ते करत असेल तर मग हे फार चुकीचं आहे ही गोष्ट. मग त्यासाठी आपण गायडन्स कुणाकडून घेतो किंवा आपण कुणाकडे शिकतो आहे हे खूप महत्वाचं. मग मला जास्त प्रॉब्लेम ह्यासाठी आला की मी शिकते कुठं, किंवा मला त्यातून मला निगेटिव्ह नको होतं कुठल्याच गोष्टीत. तर मग बाकीचं तर काही नाही, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना उलट चांगलं वाटतं. हा पण नक्कीच. हा एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात, हम्म. कारण तुम्ही जसं मगाच म्हणला की बऱ्याच ठिकाणी पुरुषांची थोडीशी हा हा मतेदारी असते का पुरुषच हे असतात, तर महिला म्हणून तुम्ही काम करताय, तर ते काम करत असताना काही वेगळा अनुभव तुम्हाला येतो काय? असं तर जसं बाकीच्या प्रोफेशन मध्ये असतो तितका फार वेगळा हा अनुभव येत नाही, कारण तुम्ही फेस टू फेस एका व्यक्तीशीच एका वेळेला बोलता, त्यामुळे असं नाही की तुम्हाला खूप क्राऊडला फेस करायचे. दुसरं असं आहे की तुमचा म्हणजे इथं महिला पुरुष आहे ना, तुमचा जितका अभ्यास आहे ते जास्त आहे, यामध्ये पुरुषही आहेत, तरुण पिढी पण यामध्ये खूप आहे. तर असं नाहीये की जो अभ्यास करेल तो यामध्ये टिकेल, थोडक्यात असेल. नक्कीच. यानंतर आणखी एक प्रश्न होता की तुम्ही किती वर्षापासून ज्योतिषशास्त्र सल्ला देत आहात? 2022 पासून, मी 2021 ला कम्प्लीट केला टॅरोचा कोर्स माझा, आणि तिथून पुढे मग मी सुरू केलं. मी ॲस्ट्रोसेज हा ऍप आहे, त्याच्यावर मी कामही करते. नक्कीच. म्हणजे आता तुम्ही सांगितलं तुमचं त्या ऍपचं नाव, तर आपण आता सध्या बघतोय की एआयचं युग थोडंसं आलेलं आहे, किंवा चॅट जीपीटी असेल, तर बरेच लोक आता त्याच्याकडे जास्त वळत आहेत. म्हणजे इन्स्टंट घर बसल्या बसल्या आपल्याला चॅट जीपीटी वरती माहिती टाकतात, किंवा तुमचे ते ऍप आहे ॲस्ट्रोलॉजिकल त्याच्यावरती टाकतात. तर मग त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुमचा? म्हणजे लोकांनी डायरेक्टली जाऊन ज्योतिषशास्त्राकडे बघावं, का एआय ला विचारून, ऍप वरती विचारून पण प्रश्न सुटतील? तर तुमचं मत काय आहे त्याच्यावर? एआयचा तर मी सांगेल की तो म्हणजे बेस्टच आहे, त्याचा काही असं नाही की त्याचं नुकसान किंवा काय असं.
पण सल्ला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला म्हणजे फक्त आपण काय करतो, एक प्रश्न टाकतो, त्याचा आन्सर तुम्हाला यावर भेटू शकतं. तुमचं सराउंडिंग, तुमच्या फॅमिलीचं सराउंडिंग, जेव्हा एखादा ज्योतिषी तुम्हाला सल्ला देतो तर तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले जातात त्यांच्याकडून पण. बरोबर. पण इथं AI ला तुम्ही ऑर्डर देताय हम्म. की तुम्ही सांगताय तुम्हाला, आणि तुम्हाला त्यावेळेला त्याच्याकडून तुम्हाला कोणताच प्रश्न येत नाही ना. मग त्यामुळं काय होतं की तेवढेच तुम्हाला उत्तर भेटू शकतात. मग त्याचे जर पुढे काही दुष्परिणाम झाले, तुम्ही जर त्यांनी सांगितलं AI ने उत्तर एखादं दिलं, जसं ChatGPT वरून तुम्ही म्हटलं, तर त्याचे जर समजा साईड इफेक्ट काय झाले तर तुम्हाला विचारायला कुणाकडे जाणार नंतर? नक्कीच. मग हा. त्याच्यामुळे थोडंसं फेस टू फेस हा, कुणाकडेही विचारा, पण तुम्ही डायरेक्ट ज्योतिषाला तुम्ही विचारलेलं कधीही चांगलं. नक्कीच नक्कीच. यात असा प्रश्न आणखीन होता की जे लोक तुमच्याकडे येतात किंवा जे प्रश्न घेऊन येत असतील तर सर्वात जास्त कुठले प्रश्न असतात किंवा कोणत्या समस्या घेऊन तुमच्याकडे लोक येतात? आता समजा मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणणार की म्हणजे जर एक गेस करायला लावलं तर तुमचा गेस असा असू शकतो कदाचित फायनान्शियली, की लोकांचे प्रॉब्लेम जास्तीत जास्त फायनान्शियली, की नोकरीचे प्रॉब्लेम्स असतील, अपत्यांचे प्रॉब्लेम्स असतील, पैसा सगळ्यांना हवा आहे. पण मला जे प्रश्न येतात ना त्यातले 99 प्रश्न म्हटलं तरी रिलेशनशिप बाबतीत असतात. नातेसंबंधामध्ये आजकाल इतकं वितुष्ट आहे, म्हणजे विश्वास कुणाचा कुणावर नाहीये. पैसा सगळ्यांकडे आहे. आपल्याला असं वाटतं, आपल्या भागापुरता आपण विचार केला तर असं वाटतं सगळ्यांना आर्थिक प्रॉब्लेम खूप जास्त आहेत. पण मला आता मी ऍपवर काम करते तर भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून कॉल येतात. तर मग तिथं हा प्रॉब्लेम राहतो की बहुतेक लोकांचे रिलेशनशिपच्या बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे खूप नाती कमजोर आहेत, खूप म्हणजे लोक विश्वास ठेवण्याच्या लेवलचे नाहीयेत. कधी कधी म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यांचा विश्वास नाहीये तसे पण कॉल येतात. कधी कधी जे लोक म्हणजे धोका देत असतात ऑलरेडी आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या असतात, त्यांचे पण कॉल येतात की मला म्हणजे दोन्ही बॅलन्स करून चालायचे आणि मला सोडायचं कोणालाच नाही, असे पण कॉल्स येतात. मग त्यावेळेला थोडंसं वाटतं की म्हणजे आपण एका चांगल्या समाजाचा भाग आहोत ह्याचा आनंदही होतो, आणि जे लोक ह्या वातावरणात वागतात असं वाटतं समाज कुठल्या दिशेला चाललाय. आम्ही त्याकडे येणार होतो की जसं तुम्ही आता म्हणाला की मला दोन्ही पण पाहिजे किंवा इतर हे पाहिजे, तर मग हे हे कुठे चालले असेल तुम्हाला असं वाटतं हे जग, किंवा हे विचार कुठं आता? म्हणजे खूप भयंकर वाटतं कधी, कारण आम्हाला एक रूल असतो की आम्ही स्वतःहून कॉल कट करू शकत नाही. की जेव्हा कॉल येतो अगदीच कोणी काय फालतूच अगदी बोलत असेल तर ऍपच तो कॉल आमच्यापर्यंत म्हणजे तोच मध्ये कट करतो. पण आम्ही जर कॉल असा असेल तर ठीक आहे, त्यांच्यासाठी पण हा ओकेच असतो कॉल, तर मग ते आम्ही कट नाही करू शकत. मग त्यांना म्हणजे त्या पद्धतीनेच त्यांना सल्ला देत राहावं लागतं की तुम्ही नका हे करू किंवा हे चांगलं नाहीये, हे आपण एका लिमिट पर्यंत सांगू शकतो. मग पटलं तर ते नेक्स्ट कॉल करतात, नाहीतर असे क्लायंट परत कॉल करत नाहीत जर आपण त्यांना चांगला सल्ला सांगत असू तर. पण म्हणजे भयंकर वाटतं, हे चांगलं नाही वाटत असे उत्तर द्यायला पण. नक्कीच नक्कीच. कारण अलीकडच्या काळामध्ये तेच थोडंसं जास्त चाललंय आणि आपण सध्या बघतोय की युट्यूब असेल किंवा रील्स असतील तर ते रील्स सुद्धा त्याच पद्धतीने येतात की तुम्हाला या गोष्टीसाठी काय असं अडचण असेल तर तुम्ही यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला, असं करा. तर मग त्याचाही परिणाम त्या ह्याच्यावरती नात्यावर होऊ शकतो का? किंवा ज्याचं काही नाहीये परंतु मला नुसतं विचारायचं आहे ज्योतिषशास्त्राला, असे तुम्हाला सांगू का, असे पण कॉल्स येतात की कधी कधी ना म्हणजे आता समजा तुम्ही मला कॉल केलाय आणि तुम्हाला असं होतं की तुम्हीच मला म्हणता की म्हणजे मी म्हटलं ना तुमचा काय प्रश्न आहे सर सांगा, तर तुम्ही म्हणणार की तुम्हीच ओळखा माझा प्रश्न काय आहे ते. असे पण कॉल येतात. मग टॅरो एक असं शास्त्र आहे की ते पण पकडता येतं आपल्याला की तुम्ही कशासाठी फोन केला आहात ते. मग जर त्यांना पटलं की अरे हा करेक्ट सांगितलं ह्यांनी, मग ते नंतर मग प्रश्नावर येतात. मग नंतर सॉरी मॅडम चुकलं, असं नव्हतं मी बोलायला पाहिजे वगैरे. तर असे असतात लोक पण. नक्कीच. तुम्ही बऱ्याच वेळा टॅरो हा शब्द घेत आहात, तर नक्की टॅरो काय आहे आपल्या श्रोत्यांना समजून सांगाल का? हा, खरं तर खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण टॅरो हे आपल्या म्हणजे महाराष्ट्रात जवळजवळ माहीतच नाहीये. पण टॅरो एक असं शास्त्र हे आपल्याकडचं नाहीये, ते नॉर्थ इटलीशी रिलेटेड आहे. आणि तिकडं हा एक गेम होता पूर्वी, तर तो गेम खेळता खेळता त्यांच्या लक्षात जसे पत्ते आहेत आपल्याकडं तसं ते टॅरोचे कार्ड्स असतात. आणि मग
ते खेळता खेळता त्यांच्या लक्षात आले की जे त्याच्यावर येते ते आपल्या आयुष्यात घडतात सगळ्या गोष्टी. मग त्याच्यातून ह्या टॅरो कार्डचा शोध लागला. आपल्या इंडियामध्ये पण आता खूप जास्त करतायत. पण टॅरो कार्डला तुमचं जन्मतारीख लागत नाही, तुमची जन्मवेळ लागत नाही आणि तुमचं अगदी 10 वर्ष पुढं 10 वर्ष मागं यापेक्षा तुमच्या रोजच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायसाठी टॅरो बेस्ट आहे. म्हणजे हे एक ज्योतिषशास्त्रातलंच ज्योतिषशास्त्रातलंच एक प्रकार आहे म्हणता येईल पण आपल्याला फक्त तिथे. पाश्चात्य देशातून आलेला आहे. ज्योतिषशास्त्राला कसा आपला भारताचा आपला एक आधार आहे तो. नक्कीच. खरं तर यानंतर आणखीन एक प्रश्न असा विचारायचा होता की मग तुम्ही मला एखादा अनुभव शेअर कराल का की जो तुमच्याविषयी एखाद्या तुमच्या ग्राहकाने किंवा एखाद्याने विचारलं असेल आणि ते तुम्ही सोडवलं असेल, असं एखादा काही अनुभव शेअर कराल का आमच्या श्रोत्यांबरोबर? खूप लोकांचं म्हणजे असं आता कुणाचं नाव सांगता येणार नाहीये, पण असं होतं की खूप लोकांच्या आता असं लग्न ठरणार आहे किंवा एखाद्याचं असं आहे की आता एखाद्या व्यक्तीला विचारायचं आहे, ती व्यक्ती काय विचार करते आपल्याबद्दल आणि मग सांगितलं जातं ना की आता ह्याच्यात कळतं की ही व्यक्ती पुढे जाऊन धोका देणार आहे आणि सांगितलं आता विश्वास असतो ती व्यक्ती नाही धोका देणार. मी सांगितलेलं असतं की ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार आहे, तुम्ही तिथे वेळ नका घालू वाया, तेव्हा ते ऐकलं जात नाही आणि नंतर मग जेव्हा खरोखर धोका दिला जातो तेव्हा मग परत फोन येतो त्यांचा की तुम्ही म्हटला होता, खरं झालं, ते मी ऐकायला पाहिजे होतं. खूप लोकांचे अडकलेले पैसे आहेत, पेमेंट निघत नाहीये आणि मग ते काढण्यासाठी आपण काय उपाय दिले ते त्यांनी केले, नंतर ते त्यांचे झालेले आहेत. काही ठिकाणी जमिनीचे व्यवहार आहेत की नका इथं, आता काही काही वेळेला काय प्रॉब्लेम दिसत नाहीये आणि इथं तुम्ही जाऊ नका, इथं कोणीतरी तुम्हाला आडवं पडताना दिसतं. मग त्या लोकांना असं वाटतं अरे कोटींचे व्यवहार आहेत आणि कुठं एका ज्योतिषशास्त्राला विचारून आपण ते कॅन्सल करायचे. आणि ज्या वेळेला खरंच ते करायला जातात आणि त्यांना समोरून सेम तशी अडचण येते, मग परत ते येतात की खरं तुम्ही म्हटलं होतं ते अगदी खरं होतं. नक्कीच. पण असं कधी घडलंय का तुम्ही सांगितलेली गोष्ट आहे आणि ती कधी घडली नाही अशी, किंवा नाही असं तर अजून अजून तर म्हणजे नाही. मला असा अनुभव नाही आला की मी सांगितलं आणि ते झालं नाही. अगदी प्रेग्नन्सी पासून ते डिलिव्हरीच्या डेट पासून की डॉक्टरांनी दिली वेगळी डेट आणि मी सांगितले नाही त्याच्या पहिलंच होणार आहे, तर असं झालेलं की म्हणजे काहीही झाले पण त्यावेळेला मी सांगितलेल्या तारखेवरच ती डिलिव्हरी झाली. नक्कीच. म्हणजे यानंतर आणखी एक प्रश्न होता की मग जसं तुम्ही सांगितलं की एखादा तो धोका देईल आपल्याला, तर मग हे जन्मतारीख किंवा त्याच्या कुंडलीवरनं कसं ठरवलं जातं किंवा काय त्याच्याबद्दल काय थोडं सांगाल का? असं म्हणजे जन्मकुंडलीत तर अजून सोपं जातं की तुम्हाला तुमच्या ग्रह त्याच्या नक्षत्रावरून कळतं की ते, आणि टॅरोवरून तर म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीची एनर्जी पकडता येते की तुमच्या बाबतीत आता नियर फ्युचर मध्ये तुमच्या, मी टॅरो कार्ड काढले की तुमचं नियर पास्ट काय आहे, तुम्ही आता मागच्या 8-15 दिवसात तुमच्या आयुष्यात काय घडले किंवा मागच्या 2-4 महिन्यापासून तुम्ही काय सफर करताय, तुमच्या आत्ता एनर्जी काय आहे आणि येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे, चांगलं किंवा वाईट, तर या गोष्टी मी सांगू शकते तुम्हाला. नक्कीच नक्कीच. यानंतर कुंडली संदर्भात प्रश्न होता, म्हणजे जसं आता कुंडलीचं बोलला, तर कुंडली वाचन करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेता? म्हणजे आता कुंडली कुणासाठी बघतोय आपण, नाही का, लग्नासाठी बघतोय किंवा आपण एखादा मुलगा तो स्टडी करण्यासाठी जातोय आणि एखाद्याचं आर्थिक प्रॉब्लेम आहेत, तर कुंडली बघताना आपण असं हे सांगू शकत नाही की आम्ही हेच बघतो कुंडली बघताना, तर असं स्पेसिफिक एक गोष्ट नाही सांगू शकत. ज्या गोष्टीशी रिलेटेड आपल्याकडे व्यक्ती आलेली आहे त्यानुसार आपण मार्गदर्शन करतो. नक्कीच. पण कुंडलीत विशेषतः काय लक्ष आपण घेतलं पाहिजे? काय कुंडलीमध्ये कसं असतं, आपल्याला दोष कुठले आहेत पहिले बघावे लागतात. त्याच्यानंतर तुमच्या ग्रहांची जागा, तुम्ही राहता, तुमचं पार्टनर आहे तर त्याच्या पण कुंडली तुमच्या आयुष्यावर मॅटर करत असते, तुमच्या मुलांची कुंडली तुमच्या आयुष्यावर मॅटर करत असते, तर मग ह्या सगळ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. नक्कीच. आजची तरुण पिढी जी आहे तर ती ज्योतिषशास्त्राकडे ते बघण्याचा दृष्टिकोन त्याचा कसा आहे तरुण पिढीचा? इंटरेस्टेड आहे सगळ्यांनाच, कारण ना की जाणून घ्यायला कुणाला नाही आवडत आपल्या फ्युचर बद्दल. इंटरेस्टेड आहे असं म्हणलं, पण असं नाही फक्त की मला ते धोका देईल किंवा माझ्या जीवनामध्ये येईल का किंवा माझं असं होईल का, त्यासाठी इंटरेस्टेड आहे का? मग
आता करिअरच्या दृष्टिकोनातून इंटरेस्ट करिअरच्या दृष्टीतून फार कमी प्रश्न येतात सर. टू बी फ्रँक सांगायचं झालं तर करिअरसाठी फार कमी प्रश्न येतात. कारण पैशांचे करिअरचे प्रॉब्लेम्स आपल्याला असे दिसतात न्यूज मध्ये वगैरे, पण जे आम्हाला प्रश्न किंवा त्या बाजूकडे वळणारे लोक तरुण जे आहेत ते फक्त ह्याच्यासाठीच की रिलेशनशिपच्या बाबतीत प्रश्न असतात. आणि तुम्ही जसं मगाशी विचारलं की अनुभव, चांगला वाईट अनुभव असतो यामध्ये. काही लोकांचं असं असतं तर लग्न ठरत नाही, एखाद्या व्यक्तीसोबत लग्न ठरवायचे, तर AI मध्ये काय केलं जातं की ते त्यांना जसं पाहिजे त्या कुंडलीची मॅच कुंडली ते बनवून घेतात. टायमिंग वगैरे आहे ना स्वतःच ठेवतात साईडला जे आहे ते, कारण त्यांना माहिती की मला ह्या मुलीशी लग्न करायचे. आणि मग काय केलं जातं की ते टायमिंग चेंज केलं जातं. तर त्यामुळं मग हे असे पण आम्हाला पण असे प्रश्न, मॅडम माझी कुंडली प्लीज अशी ह्या मुलीला किंवा ही मुलीची कुंडली आहे त्याला मॅच करून देता का, असे पण प्रश्न येतात. नक्कीच नक्कीच. यानंतर आणखी एक प्रश्न असा होता की ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान यामध्ये तुम्ही कसं बघता किंवा त्याचं नातं जे आहे विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र ते कसं आहे? आता विज्ञान कसे जे आपल्याला दिसतं किंवा ज्याच्यावर शोध लागला आहे ते आपण विज्ञान म्हणतो. पण ज्याबद्दल संशोधनच नाही झालं किंवा ज्या गोष्टी आपण अजून आपल्या नजरेसमोरच नाही आहेत तर त्या गोष्टीला आपण एनर्जी म्हणतो, त्या गोष्टीला आपण शास्त्र किंवा श्रद्धा म्हणतो. तर मी या दृष्टीतून मी श्रद्धा या गोष्टीकडे जास्त वळेल की तुम्ही जितका ह्याच्यावर विश्वास ठेवणार तेवढं ते तुमच्यासाठी काम करणार. नक्कीच. तर म्हणजे श्रद्धा ही खूप मोठी आहे, महत्वाची. अंधश्रद्धा सोडून मग श्रद्धा ही विज्ञानावर पण महत्वाची. श्रद्धा असावीच लागेल. तुम्हाला विज्ञान जर तुम्हाला शिकायचं तर त्याच्यावर पण श्रद्धा ठेवणं गरजेचंच आहे. आणि विज्ञान आणि हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाहीयेत, पण त्याचा आपण माणसांनी वेगळा पार्ट केलेला आहे. ऍक्च्युली ते पण ह्याच नेचरचा भाग आहे ना विज्ञान पण. नक्कीच. बऱ्याच वेळा असं घडतं की लोक ज्योतिषशास्त्र किंवा ब्राह्मण आपल्याकडे असतात, ब्राह्मण समाजात जातात, तर मग अशा वेळेस मी पंचांगमध्ये बघितलं हे निघतंय किंवा हा हे करायचे, तर त्याच्यावर कसं बघता? म्हणजे ते पण आता समजा की पत्रिका तुम्हाला सांगितलं जातं कोणाला पितृदोष आहे, काळसर्प दोष आहे किंवा मंगळ दोष आहे, तर मग ते तुम्हाला उपाय सांगितले जातात, ब्राह्मणांकडे जा, कोणाकडे जा. तर ते करणं कधीही गरजेचंच आहे. पण असं नाही की ते तुमच्या कुंडलीतून गायब होतं त्याच्याने, फक्त त्याची जी दाहकता आहे ती कमी होते, म्हणजे परिणाम जे आहेत त्याचे कमी होतात. आणि मग तुम्हाला जे अडचणी रेग्युलर आयुष्यामध्ये येत असतात, आता जर तुम्ही ज्याचा विश्वासच नाहीये त्या व्यक्तीला हे सांगितलं तर ते बिलकुलच मान्य करणार नाही. त्याचा विश्वास का नाहीये? कारण त्याला प्रॉब्लेमच त्या लेवलचे आले नाहीये. जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात तेवढे प्रॉब्लेम सुरू होते तेव्हा प्रत्येक व्यक्ती परत इकडे वळते. सगळे प्रयत्न थकले की मग ज्योतिषशास्त्राकडे वळलं जातं. बरोबर आहे. नक्की सगळे प्रश्न सांगल्यानंतर मग हा ज्योतिषशास्त्र त्यांचे प्रयत्न की देवाकडे वळले जातात. अलीकडे देवाकडे वळण्याचं किंवा एक भक्तीकडे वळण्याचं एक सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे, तर ते का वाढले? म्हणजे त्याचं काही कारण सांगू शकता का? कारण ना लोक बऱ्यापैकी आता कमवत आहेत सगळेच. आता पूर्वीसारखं नाही राहिलं की वयाचे बंधन नाही कमवण्याला, आणि जे खूप जवळ आल्यासारखं झालं की लोकांना सगळ्या गोष्टी माहित आहेत की काय केल्याने काय होते, किंवा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस पण सुखी नाहीये हे कळालं आहे लोकांना. तर त्या सुखाच्या शोधात लोक कुठे ना कुठेतरी समाधान शोधायला, ती एनर्जी शोधायला देवाकडे जात आहेत. आणि जायला पाहिजे खरं तर. एक 8-15 दिवसातून एकदा तरी मंदिरात एखाद्या जावं की जेणेकरून आपल्याला ती पॉझिटिव्हिटी भेटेल. नक्कीच. आणखीन एक असा प्रश्न होता की बऱ्याच वेळा आपण असं म्हणतोय की जसं माझं काही धोका दिला किंवा काही गोष्टी झाल्या ना त्यात काहीतरी वेगळं घडते, तर त्यावेळेस सुद्धा बरेच जण मग देवाकडे वळतात. हो. तर मग अशा म्हणजे त्याला काय म्हणता येईल देवाकडे, म्हणजे वळणं किंवा त्याच्यातून तो बाहेर निघेल का मग तसा तो देवाकडे जर वळाला तर? चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा तर देवाकडे वळलेलं कधीही चांगलंय. कारण तुम्ही कुठे ना कुठे तरी विश्वास ठेवताय अजून पण. शक्यतो धोका खाल्लेली व्यक्ती असते त्याचा पूर्ण विश्वास तुटलेला असतो, त्यामुळे त्या व्यक्ती चुकीच्या मार्गाने जाण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणजे अशी व्यक्ती जर देवाकडे वळत असेल तर त्याच्यासाठी तो खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. तर त्याने नक्कीच वळायला पाहिजे. रिझल्ट थोडे उशिरा मिळतील पण मिळणार नक्की. नक्कीच. खर तर महिलांनी या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्यांना? म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा तुम्ही असं सांगितलं टॅरोमध्ये, कारण आता बरेच जण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आता बघतोय की बरेच जण लोक येतात किंवा मग त्याला
एक करिअर दृष्टिकोन म्हणजे चार्जेस पण तुम्ही घेता. हो हो. मला वाटतं काय ते मिनिटाला किती रुपये किंवा हा, सेकंद. मिनिटावर पैसे असतात. आपल्या हा. इथं प्रश्नांवर आहेत. मी रेग्युलर ऍक्च्युली प्रश्न तुमचे किती आहेत त्याच्यावर रेट हा. ठरतात. तर मग त्याच्यावर कसं बघता तुम्ही आणि तुम्ही स्वतः कसे चार्जेस त्याचे घेता त्याबद्दल काय सांगा. तर महिलांना तर ज्यांची अभ्यास करण्याची तयारी आहे ना, तर त्यांच्यासाठी, कारण याचा अभ्यास कधी संपत नाही. बाकीचं कसे तुम्ही डिग्री घेतली, विषय संपला, पण याच्यामध्ये